नमस्कार मंडळी, आतापर्यंत आपण बरेच व्हिडिओ बनवले आहेत. म्हणजे आंबा लागवड, काजू लागवड, शेती याबद्दल आपण व्हिडिओ बनवले आहेत. पण आजचा व्हिडिओ आहे ना खूप महत्त्वाचा असणार आहे आणि जास्तीत जास्त आपल्या कोकणवासी मंडळींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आहे ना आपण चांगला व्यवसाय करू शकतो. म्हणजे शेती निर्माण करू शकतो. म्हणजे गवती पात त्याच्यातून आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. आणि पहिल्यांदा आपण बघणार आहोत की गवती पातची शेती केली जाते आणि त्याच्यातून तेल काढलं जातं. हे माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, कारण की आतापर्यंत मी बरेच व्हिडिओ बनवले आहेत आणि हे तुमच्यासाठी पण नवीनच असणार आहे की आपल्या कोकणामध्ये मुंबईचा व्यक्ती गावी येऊन शेती केली आणि त्याच्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. ते पण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, म्हणजे खारेपाटणपासून तिठवली गाव एक सांतरी 10-12 किलोमीटर आहे. आणि तिथे त्या भाऊंनी शेती केली आहे गवती पातची. कधी विचार पण करू शकता का तुम्ही की गवती पातमधून आपण चांगलं इसेन्शियल ऑइल बनवू शकतो? तर इथे तुम्ही बघू शकता, बघा इथे शेती आहे मस्तपैकी आणि या इथे पण मस्त शेती केलेली आहे. आणि भाऊंचं युनिट बघा किती मोठं आहे आणि एवढं युनिट बनवायला खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांनी चक्क मुंबई सोडलेली आहे आणि मुंबईमध्ये त्यांचं वास्तव्य होतं आणि आता गावाकडे निर्माण केलेलं आहे. तर ह्यांचं युनिट बघा मस्त, आणि त्यासाठी एक मानाचा मुजरा. तर नमस्कार भाऊ. नमस्कार भाऊ, आपलं नाव कसं? माझं नाव दिलीप परब आणि माझी वाईफ गौरी परब. नमस्कार. तर आतापर्यंत मी बरेच व्हिडिओ बनवलेत, म्हणजे आंबा, काजू, शेतीवर व्हिडिओ बनवले आहेत. पण आजचा हा जो तुम्ही नवीन जगासाठी मांडलेला आहे आणि तुम्ही निर्माण केलेलं आहे की गवती पातमधून आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो, म्हणजे शेतीद्वारे घेऊ शकतो. तर हे कसं निर्माण केलं? कारण की तुमची पहिली जर्नी काय होते आणि आताची जर्नी कशी झाली? कारण की गावी येऊन शेती करायची, पहिलं तुम्ही कुठे राहायचे? ओके, माझं नाव दिलीप परब, गौरी परब. आम्ही दोघेही इंजिनियर आहोत. BSc IT एज्युकेशन आमचं झालेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही लार्सन अँड टुब्रो मध्ये कामाला होतो, LNT मध्ये. SAP कन्सल्टंट्स म्हणून. मग त्यानंतर आम्ही पूर्णपणे बिझनेसमध्ये उतरलो. आमचा फर्स्ट बिझनेस गारमेंटचा बिझनेस होता. वेअर करेज म्हणून आमचा ब्रँड आहे, जो आजही इंटरनेटवर आहे आणि ज्यावर आम्ही काम करत आहोत. त्यामध्ये आम्ही पैठणीपासून वगैरे ड्रेस बनवतो. मग एके दिवशी माझ्या डोक्यातही आम्ही थॉट आला की आपली कोकणात एवढी जागा आहे, त्याच्यामध्ये आपण स्वतःचा फायबर तयार करूया, बनाना फायबर्स. मग त्याचा रिसर्च करता करता आम्ही इसेन्शियल ऑइल इंडस्ट्रीकडे वळलो की ही इंडस्ट्री जी आहे ही खूप मोठी इंडस्ट्री आहे. आणि इसेन्शियल ऑइल इंडस्ट्री ही फार्मास्युटिकल कंपनीज, परफ्यूम कंपनीज, जे पेस्टिसाइड्स बनवले जातात, त्याच्यामध्ये आज प्रत्येक घरातली जी तुमची वस्तू आहे, विक्स जरी तुम्ही म्हटलात तरी त्याच्यामध्ये इकलिप्टस या वनस्पतीचं ऑइल असतं. ते इसेन्शियल ऑइल आहे. म्हैसूर सँडल सोप, त्याच्यामध्ये चंदनाचं ऑइल आहे. आज गोदरेजचा रोल ऑन घ्याल तुम्ही, जे मच्छरांसाठी करता, त्याच्यामध्ये सिट्रोनिल आणि लेमन ग्रासचा इसेन्स आहे. आज आपल्याकडे जे निंबू शक्ती, जे साबण बनवले जातात, शॅम्पू असतील, भांडी घासण्याचं साबण असेल, तर ह्यामध्ये सुद्धा इसेन्शियल ऑइल्सचा वापर केला जातो. इसेन्शियल ऑइल इंडस्ट्री खूप मोठी इंडस्ट्री आहे. पण त्यात लेमन ग्रास, गवती चहा, हे खूप खास आहे, खूप स्पेशल आणि सुपर क्रॉप आहे की जे आपल्या कोकणामध्ये स्पेशली खूप छान प्रकारे होतं. कारण आपल्या कोकणातलं जे वातावरण आहे, छान पाऊस पडतो, हिवाळाही छान आहे आणि ऊनही छान लागतात. हे 3 ऋतू एवढे छान प्रकारे आहेत, त्यामुळे आपल्याकडे हे लेमन ग्रास जे आहे ते खूप छान प्रकारे होतं आणि हे आम्ही करून दाखवलेलं आहे. सुरुवात आम्ही 1 एकर पासून केली आणि आज आपला एक 7-8 एकर क्षेत्रापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि हा जो युनिट तुम्ही बघत आहात त्याचा आमचं 20 ते 25 एकर पर्यंत घेऊन जाण्याचा प्रोजेक्शन आहे. पण तुम्ही LNT मध्ये जॉब करत होतात, पण आता तुम्ही शेतीकडे वळलात, ह्याचं कारण का? कारण की बरेच मंडळी गाव सोडून शहराकडे जातात आणि तिथे चांगलं उत्पन्नाची बाबी निर्माण करतात, चांगल्या कंपनीमध्ये जॉईन होतात. पण तुम्ही चांगल्या कंपनीमध्ये जॉईन असून तुम्ही गावाकडे वळलात, तुम्ही तो जॉब लेफ्ट केलात आणि आता नव्याने वास्तव्य निर्माण केलंय, शेती पण निर्माण केलेली आहे आणि त्यातून तुम्ही उत्पन्न घेत आहेत. बरोबर. पण असं का, ही जर्नी अशी कशी सुरुवात झाली? ओके, कोकण लहानपणापासून आम्ही कोकणामध्ये येतोय. मी, माझं मूळ गाव दहिबाव, कुणकेश्वरच्या जवळच, तिथे आमच्या आंब्यांची बाग आहे. मी माझ्या काकांबरोबर, माझ्या भावांबरोबर लहानपणापासून आंब्याच्या बागेमध्ये काम केलेलं आहे. म्हणून कोकणाची ओढ ही मला आधीपासूनच आहे. माझा बॅकग्राऊंड द्यायचा झाला तर जवळजवळ 2008 पासून मी कोकणासाठी काम करत आहे. आम्ही युवा लक्ष नावाची एक
संस्था, एक NGO स्थापन केलेली 2008 साली, जेव्हा इंटरनेटही खूप नवीन होतं, जेव्हा BSNL फक्त गावांमध्ये इंटरनेट प्रोव्हाइड करायचं, त्यावेळेला आम्ही युवा लक्ष नावाची संस्था स्थापन केलेली की आम्ही आमचं जे IT नॉलेज आहे, जी वेबसाईट्स आम्ही बनवायचो, त्यावेळेला मुलांना इथे शिकवावं आणि इथे रोजगार तयार करावे, एक IT कंपनी स्थापन करावी, असा आमचा त्यावेळेला उद्देश होता. त्यावेळेला मी आणि गौरी हे त्यावेळेला ह्या 2 प्रोजेक्ट्सवर काम करत होतो. त्यावेळेला आमचे प्रसाद परब, तुषार परब आणि अशा भरपूर लोकांनी आम्हाला त्यावेळेला सहकार्य केलेलं होतं आणि त्यावेळेला आम्ही हा प्रोजेक्टही करत होतो. पण त्यावेळेला आम्ही BSNLला वगैरे पण खूप अप्रोच केले होते, पण काही कारणानुसार इंटरनेटचा आमची सुविधा होऊ शकली नाही, त्यामुळे त्यात खंड पडला. पण कोकणासाठी काहीतरी करावं हे नेहमीच बॅक ऑफ द माइंड आमच्या होतं. आणि मग आज अभ्यास करून ही आम्हाला संधी, आमचा अभ्यास, आमचा नेटवर्क, एवढ्या वर्षाचा कालावधीचा, मग तो एक्सपिरियन्स घेऊन एवढी वर्षात आम्ही जी माणसं जमवली, त्यांचं नेटवर्क वापरून आणि त्यांचा अभ्यास करून आम्ही इसेन्शियल ऑइल इंडस्ट्री आज कोकणामध्ये सेटअप करायचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत. जेव्हा तुम्ही इसेन्शियल ऑइल बनवणार होतात, पण त्याच्या अगोदर तुम्हाला किती अडचणी आली आणि त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास कसा घेतला, की तुम्हाला किती वेळ लागला त्याच्यामध्ये? रिसर्च अँड डेव्हलपिंग म्हणतो आपण, राईट. हां, तर किती वेळ लागला? 2-3 वर्ष मी मुंबईवरून अपडाऊन करून ही जी चहाची पात आहे त्याच्यावरती मी काम केलेलं आहे. मग त्याचा अभ्यास केलेला आहे. इव्हन मायक्रो लेवलला, त्याच्या एनॉटॉमी लेवलला आम्ही लेमन ग्रासचा अभ्यास केलेला आहे की ह्याची रिकव्हरी कधी चांगली येते, हे पिकाला खत काय लागेल जर लागेलच तर, किंवा कीटकनाशक जर लागत असतील तर काय लागतील की नाही लागणार, ह्याचा पूर्णपणे आम्ही अभ्यास केलेला आहे. ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. पण ह्याचा अभ्यास करायला आम्हाला 2-3 वर्षाचा कालावधी गेला आणि याची रिकव्हरी करण्यासाठी, आणि आज आम्ही ते 8 एकर क्षेत्रापर्यंत आम्ही पसरवू शकलेलो आहोत. तुमची स्वतःची आंब्याची बाग आहे, मग तुम्ही आंब्याच्या क्षेत्रामध्ये का नाही उतरलात? कारण की आंब्यामधून पण चांगलं उत्पन्न मिळू शकतं. माझा अभ्यास असा आहे, आज आंब्याची शेती केली जाते आणि माझे भाऊ, माझे काका त्यावर खूप छान प्रकारे काम करत आहेत. पण आज आंब्या पासून येणारं उत्पन्न, त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना खूप माकडांचा असेल किंवा इतर जनावरांचा असेल खूप त्रास होत आहे आणि उत्पन्नामध्ये आज कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम्स तयार होत आहेत. तर आपलं कोकण हे बायोडायव्हर्सिटी आहे. आज फक्त आंबा, फणस हे तर उत्पन्न घेणारे आणि त्यात काम करणारे खूप महारथी आहेतच, पण अशीही एक इंडस्ट्री उभी राहू शकते. आज आंबा, फणस, ऊस ह्याच्यानंतर एक इंडस्ट्री, इसेन्शियल ऑइल इंडस्ट्री, ज्याची ग्लोबल लेवलला खूप डिमांड आहे. ह्याचं मार्केटही खूप आहे, कारण ह्याचा डिमांड खूप आहे आणि सप्लाय त्या लेवलला आपण नाही करू शकत आहोत. कारण आज तुम्ही छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टींमध्ये इसेन्शियल ऑइल्स वापरलं जातं. म्हणजे तुम्हीच इमॅजिन करू शकता ही खूप मोठी इंडस्ट्री आहे. इवन नॉट ओनली होलसेल मार्केट, म्हणजे बाहेर तर माल जातोच, पण तुमचे सुद्धा रिटेल प्रोडक्ट्स तुम्ही काढून ह्याचं मार्केटिंग करू शकता. हे या पद्धतीचं क्रॉप आहे. आणि लेमन ग्रास ऑइल हे खूपच सुपर, लेमन ग्रासचं फार्मिंग ही खूप सुपर क्रॉप आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो. आणि त्यासाठीच मी ह्याच्यावरती अभ्यास सुरू केला आणि या क्षेत्रामध्ये वळलो. ओके, मग हे जे लेमन ग्रास तुम्ही म्हणताय, म्हणजे गवती पात, ही आपल्या कोकणामधलीच आहे का कुठली बाहेरची आहे? आपल्या कोकणामध्ये ही आपण प्रथमच केलेली आहे. दापोलीला सुद्धा ह्याच्यावरती प्रयोग झालेले आहेत, त्याच्यावरती सुद्धा करतात. पितांबरींनी सुद्धा काही वर्षांपूर्वी लावलेली होती त्या पद्धतीने. पण आपण हे आता सध्या मोठ्या लेवलला ह्याच्या प्रमाणात क्षेत्र पसरवत आहोत. ओके. लेमन ग्रास ऑइलचं डिमांड मार्केटमध्ये खूप आहे. आज हे राजस्थानमध्येही होते, मध्य प्रदेशमध्येही होते आणि साऊथमध्येही ह्याची क्रॉपिंग केली जाते. ओके. आणि ह्याला चेन्नई ऑइल सुद्धा म्हटलं जातं, कारण फार वर्षापूर्वीपासून ह्याचा चेन्नईच्या बंदरावरून एक्सपोर्ट होतो बाहेरच्या देशांमध्ये. त्याच्यामुळे चेन्नई ऑइल म्हणूनही ह्याला एक अल्टरनेट नेम आहे की हे ऑइल अशा पद्धतीने आहे की कोकणाला एक ग्लोबल ओळख देऊ शकतं आणि इथे एक छान रोजगार देणारी इंडस्ट्री उभी राहू शकते इसेन्शियल ऑइल्सच्या अंडर. असा मला पूर्ण ठाम विश्वास आहे आणि त्याच्यावरच आमचे प्रयोग चालू आहेत. लाखो रुपयाची तुम्ही नोकरी करत होतात आणि गावाकडे आलात, पुन्हा तुम्ही ग्राउंड लेवलपासून ते वरपर्यंत आलात, म्हणजे शून्यातून तुम्ही विश्व निर्माण केलात. मग त्याला किती वेळ लागला तुम्हाला? सध्या विश्व निर्माण केलं ह्याच्याबद्दल मला माहिती नाही, पण आम्ही गेली 2-3 वर्ष ह्याच्यावरती काम करत आहोत आणि आम्ही खूप छान प्रकारे ह्याच्यामध्ये रेव्हेन्यूज तयार करत आहोत. एक मार्केट आम्ही आमचं सेटअप केलेलं आहे. मागील काही महिन्यातच सेंट्रल मिनिस्ट्रीने सुद्धा कणकवलीमध्ये ह्याचा छोटासा प्लांट पुशअप्स केला होता की
कोकणामधल्या शेतकऱ्यांना याचा फायदा झाला पाहिजे, त्यामुळे गव्हर्नमेंटही याच्यासाठी काम करत आहे. त्यावेळेला सुद्धा त्यांनी आमच्याशी संपर्क केला होता आणि आम्ही त्यांना आमच्या परीने पूर्णपणे मदत केलेली होती आणि तेव्हा मार्गदर्शनही केलं होतं. तेव्हा राणे साहेब सुद्धा तिथे अवेलेबल होते, त्यांचं सुद्धा त्यावेळेला मार्गदर्शन सगळ्यांना लाभलं. ज्यावेळी तुम्ही मुंबईतून गावाकडे आलात मग त्यावेळी घरच्यांनी विरोध केला होता का की तू आता एवढी चांगली लाखोची नोकरी सोडून तुझं गावाकडे जाणार आहे, तर गावातून तुला त्यातून किती उत्पन्न येतील की नाही माहीत नाही आहे, मग त्यावेळी घरातून काही विरोध होता का? थोडाफार खट्टूपणा असतोच, पण आमच्या घरच्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला होता. कारण थोडंफार असतातच, आजूबाजूचा समाजही एका पद्धतीने बघत असतो तुमच्याकडे की एक्झॅक्टली पूर्ण कोकणातली लोक, कोकणातला तरुण आज मायग्रेट होतो आहे सिटी किंवा आउट ऑफ इंडिया पूर्णपणे जाण्यासाठी बघत आहे आणि त्यावेळेला आम्ही उलट दिशेने येत आहोत. त्यामुळे थोडंफार होतं, पण आमच्या घरच्यांनी, आमच्या आईबाबा, ह्या गौरीच्या आईबाबा आणि त्यांच्या घरच्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला, म्हणून आज आम्ही हे छान प्रकारे करू शकलो. ज्यावेळी तुम्ही आता लेमन ग्रास जेव्हा स्टार्ट केला तर किती गुंठ्यापासून सुरुवात केली तुम्ही? आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा 1 एकरमध्ये पुन्हा पहिलं प्लांटेशन केलं होतं. 1 एकरमध्ये प्लांटेशन करून त्याच्या स्लिप्स, जेव्हा त्याचे गड्डे मोठे झाले मग त्याच्या स्लिप्स वेगळ्या करून आम्ही आता पुढचे क्षेत्र कव्हर अप करत आहोत. ओके, मग त्यावेळी तुमची ही जी पाठीमागे मशिनरी दिसतात त्यावेळी सेम तसंच होतं सुरुवातीपासून का छोटं होतं, छोट्या स्केलमध्ये तुम्ही स्टार्ट केलं होतं? नाही, ही सुरुवातीपासून एवढीच मशिनरीज आहेत, कारण आम्ही थोडं एक बिग विजनवर काम करत आहोत की ही इंडस्ट्री एक आंबा किंवा ऊसाला एक पर्याय म्हणून उपलब्ध राहू शकते आणि आम्हाला त्या बिग स्केलला हे काम घेऊन जायचं आहे. त्या दृष्टीनेच आम्ही ह्याची इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या होत्या आणि करत आहोत. म्हणजे तुम्ही जिद्द ठाणलीच होती की बाबा आम्हाला करायचं म्हणजे करायचं आहे. कारण की आपल्याकडे कोकणामध्ये कसं आहे की आपल्याकडे मार्केट तेवढं नाही आहे, लोक इन्व्हेस्ट करायला घाबरतात. कारण की आजच्या काळामध्ये 2 लाख रुपये पण इन्व्हेस्ट करणं पण एक मोठी अमाऊंट येते. पण तुम्ही एवढा मोठा सेटअप तुम्ही उभा केलेला आहे, ते पण न पुढे मला प्रॉफिट होईल की नाही ते न बघता तुम्ही बिनधास्तपणे तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये उतरलात. त्याचबरोबर ही मशिनरी तुम्ही लावलीत, कारण की पुढचं ध्येय तुम्ही ठेवला तर तुम्ही नक्कीच सक्सेस होणार. बरोबर. ह्याच्या मागे सुद्धा आम्हाला खूप लोकांनी मदत केलेली आहे. आमचं जे नेटवर्क एवढ्या वर्षात जे आम्ही सेटअप केलं त्या लोकांनी सुद्धा आम्हाला याच्यामध्ये मदत केलेली आहे. म्हणजे आम्ही गारमेंटचा बिझनेस करताना काही माणसं आमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये आली, मग त्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या आहेत. खूप लोकांनी आम्हाला ह्याच्यामध्ये या जर्नीमध्ये मदत केलेली आहे, त्यांचे खूप खूप आभार आहेत आणि त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. आमच्या फॅमिलीने आम्हाला ह्याच्यामध्ये खूप सपोर्ट केलेला आहे. त्यांनी सुद्धा प्रत्येक गोष्टीला आमच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले, म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला शक्य झाल्या. ज्यावेळी तुम्ही लेमन ग्रास जेव्हा तुम्ही प्लांटेशन केलात, लावलात तुम्ही, मग त्यावेळी आजूबाजूची मंडळींचं काय रिएक्शन होतं? मग ते तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरतात त्यामधून तुम्हाला बेनिफिट होईल का लॉस होईल असं काही? सुरुवातीला गवती चहा आपल्या कोकणामध्ये हा फर्स्ट ऑफ ऑल नवीन प्रोजेक्ट आहे. फक्त लोकांनी ऐकलं होतं की पितांबरी कंपनीने थोड्याफार प्रमाणात लागवड केलेली आहे अशा पद्धतीने ऐकून होतं, पण कोणाला एक्झॅक्टली प्रॅक्टिकल गायडन्स किंवा प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन्स कोणालाच माहिती नव्हतं आणि आज कोण करत आहे ते सुद्धा माहिती नाही. मग त्या कालावधीमध्ये हा अभ्यास फक्त आम्ही आमच्या रिसर्चनेच केलेला आहे पूर्णपणे, की प्लांटचा अभ्यास, हे गवत किती दिवसांनी याची हार्वेस्टिंग करावी, ह्याचं मॅक्झिमम तेल आउटपुट काढण्यासाठी काय करावं आणि तुमची एक वेसल भरण्यासाठी आम्ही खूप जुगाडही केलेले आहेत. सुरुवातीला आमचा एक जी आमची माणसं होती ते एक भारा उचलून आणायची फार्मवरून, जेणेकरून आम्हाला 1 टनाची टाकी भरायला 2-3 दिवस लागायचे. पण आज आम्ही आमच्या स्वतःच्या बनवलेल्या आहेत. त्या गाड्यांवरून माल आणला जातो आणि त्याच्यामुळे ते एका दिवसामध्ये आमची 1 टनाची टाकी भरली जाते, जेणेकरून आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये इकॉनॉमिक्सचा आणि मार्केटचा खूप विचार केलेला आहे की तुमची कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन्स कसे आपण डिझाईन करू शकतो, जेणेकरून तुमचा प्रॉफिट मार्जिन खूप वाढेल. तुम्हाला हे जे मार्केट आहे ते सुद्धा आम्ही खूप छान प्रकारे एस्टॅब्लिश केलं, तेवढं नेटवर्क आम्ही एस्टॅब्लिश केलेलं आहे. आणि त्यावेळेला सुद्धा जेव्हा सेंट्रल मिनिस्ट्री हे आमचं इनॅग्युरेशन होतं त्यावेळेला सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही ह्याची लागवड करा. जर गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट्स जर तुमचं तेल विकत घेत असतील तर वेलकम आहे, चांगलं आहे, तुम्ही कराच. पण जर तिथे काही प्रॉब्लेम्स आले तर मी तुमचं तेल विकत घेऊ शकतो. म्हणजे ह्या पद्धतीने सुद्धा मी त्यावेळेला आवाहन केलेलं होतं की पण तुम्ही ह्या गोष्टीकडे, ह्या अल्टरनेट क्रॉपकडे सुद्धा बघायला पाहिजे.
जेणेकरून एक खूप छान इकॉनॉमिक इंडस्ट्री इथे उभी राहू शकते. जे तुम्ही म्हणताय की लेमन ग्रास, याच्यामध्ये कुठली वेगळी जात आहे का? हां, लेमन ग्रास आपण लहानपणापासून, जसं आपला कोकण एक बायोडायव्हर्सिटी आहे, गवती चहा आपल्या चहामध्ये वापरला जायचा, आपण घराच्या बाहेर लावतो, तो आपण खाण्यासाठी गवती चहा वापरला जातो चहामध्ये. बरोबर, एक्झॅक्टली. त्याच्याच मध्ये आपल्या गव्हर्नमेंट्सनी रिसर्च करून एक नवीन व्हरायटी एस्टॅब्लिश केली, कृष्णा व्हरायटी. आणि कृष्णा व्हरायटी ही तेलासाठी डेव्हलप केलेली व्हरायटी आहे की ज्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण खूप जास्त आहे. ओके. आणि त्या व्हरायटीची आम्ही लागवड केलेली आहे. आपण लेमन ग्रास आणि त्याच्या हायड्रोसोल पासून बनवलेले आहे. हे तुम्ही बघाल तर हे फ्लोअर क्लीनर आहे. मार्केटमध्ये आता विविध प्रकारचे केमिकल बेस्ड प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत, त्याला ऑल्टरनेटिव्ह म्हणून पूर्णपणे नॅचरल असं फ्लोअर क्लीनर आपण बनवलेलं आहे.